चला तर आज गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी फक्त 1 वाटी रव्यापासून 1 किलो शिरा बनवूया। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये 3 चमचे तूप घालायचं। तूप गरम झालं की 1 वाटी रवा घेतलाय तो घालायचा। मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं खरपूस असा भाजून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा बेसन पीठ घालायचं। ते सुद्धा रव्यासोबत 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग खरपूस भाजून घ्यायचं। रवा आणि बेसन पीठ भाजून होतंय तोपर्यंत एका पातेल्यामध्ये 3 वाटी पाणी, चिमूटभर केसर, 1 चमचा तूप आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि पाणी उकळण्यासाठी बाजूच्या गॅसवर ठेवायचं। त्यानंतर रवा आणि बेसन भाजून घेतोय त्यामध्ये आणखी 1 चमचा तूप घालायचं। पुन्हा 1-2 मिनिटं हे सर्व भाजून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा 1 चमचा तूप घालायचं। त्यामध्ये 1 चमचा मनुके, 1 चमचा मगजबी आणि 1 चमचा चिरलेले बदाम घेतले आहेत ते घालायचे। 10 ते 12 सेकंद भाजून घ्यायचं आणि पुन्हा रवा आणि बेसनसोबत मिक्स करून 1 मिनिटभर भाजायचं। तोपर्यंत पाण्याला सुद्धा उकळी आली आहे। थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं, रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून मंद आचेवर 1 वाफ काढायची। सर्व पाणी आटलं की झाकण काढायचं। त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची, पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती 1 वाफ काढायची। त्यानंतर राहिलेलं सर्व तूप यामध्ये घालायचं, मिक्स करायचं। बिना झाकण ठेवता 1 मिनिटभर शिरा परतून घ्यायचा। 1 वाटी रव्यामध्ये 1 किलोला थोडासा कमी इतका हा शिरा बनून तयार होतो। छान मऊ लुसलुशीत दाणेदार तयार होतो। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की